सुभाष बने आहेत, त्याच्यानंतर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने आहेत, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक आहेत, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रचना महाडिक आहेत, अनेक माजी सभापती आहेत, बाळासाहेब जाधव आहेत, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा प्रमुख विलास चाळके आहे. तर मला असं वाटतं की हा दुसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील अनेक जिल्ह्यातली लोक UBT-मधली पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेस पक्षामधले देखील काही नेते मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं चित्र आहे. परंतु याच्यामध्ये हे टायगर ऑपरेशन किंवा ऑपरेशन टायगर त्याच्यापेक्षा शिंदेसाहेबांनी 2.5 वर्ष प्रामाणिकपणानं मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आहे आणि विशेषतः वंदनीय बाळासाहेबांचा विचार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेनाच पुढे घेऊन जाऊ शकते हे ज्यावेळी UBTच्या लक्षात आलं त्यावेळी उशिरा का होईना परंतु शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याची तयारी महाराष्ट्रातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचं यश हे संपूर्ण एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे, श्रेय एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे. त्याबरोबर आज भली मोठी लिस्ट या ठिकाणी म्हटलं की काल काढली जाईल आहे ना लिस्ट. आता आहे बघा एवढी मोठी दाखवू द्या. आता आपण लिस्ट वाचत जर बसलो तर तोपर्यंत शिंदेसाहेब 1 वाजता लँड होते. बघा एवढी मोठी लिस्ट आहे संकेत आता तरी लिस्टमध्ये किती आहे आणि हे सगळे पदाधिकारी आहेत. हे सगळे पदाधिकारी आहेत, विभाग प्रमुख, उपप्रमुख, ग्रामपंचायतीचे सरपंच. आता एकूण माझ्याकडे जी यादी आहे अजून त्याच्यामध्ये यादी अपडेट व्हायची आहे. 141 पदाधिकाऱ्यांची यादी आत्ता माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये अजून 20-22 प्रमुख पदाधिकारी आहेत. असं एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे पक्षवाढीसाठीचे सगळे प्रयत्न प्रत्येक पक्ष करतो पण त्यामुळे चर्चा होती निवडणुकांची. म्हणजे मला वाटतं यापूर्वी देखील तुम्ही कमेंट केलेली आहात पण आता भाजप जे आहे मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढणार आहे, त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत. पण शिंदेसाहेब मात्र कुठेतरी महायुतीमध्ये निवडणुका व्हाव्यात अशा प्रयत्न. नाही, मला नाही असं वाटत की भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे. शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे, पक्षाची ताकद वाढली पाहिजे म्हणून स्वबळावर जरी वेळ आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो. परंतु शिंदेसाहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायची आहे. आम्ही आता तालुक्यामध्ये म्हणजे बंडाशेट असतील, बाबूमाप असतील, आम्ही सगळे ज्यावेळी बसतो, राजापूरमध्ये किरणभैया असतील, आम्ही प्रत्येकजण असंच सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे. त्याच्यामुळं महायुतीनं लढायचं हे निश्चित आहे. परंतु स्वतःचा पक्ष बांधत असताना, स्वतःची संघटना वाढवत असताना आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी सांगावं लागतं. पण या प्रश्नाला की सदस्य नोंदणीच्या याच्याखाली भाजप अशा पद्धतीने चाचपणी करते का राज्यामध्ये? हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे ना. भाजपानं सदस्य नोंदणीच्या वेळी स्वबळाची चाचपणी करणं, महायुतीची चाचपणी करणं, शेवटी पक्ष आहे, पक्ष प्रत्येकाला चालवायचा आहे. आता काल जसं एकनाथ शिंदेसाहेब नाशिकमध्ये होते, नाशिकमध्ये काही प्रवेश झाले, त्याच्या अगोदर जालनामध्ये होते, जालनामध्ये प्रवेश झाले, नांदेडमध्ये होते, नांदेडमध्ये प्रवेश झाले, आज रत्नागिरीमध्ये आहेत, रत्नागिरीमध्ये प्रवेश होत आहेत. भविष्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही माजी आमदार UBT सोडून शिवसेनेमध्ये येत आहेत. असं काय नसतं, प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची म्हणजे जबाबदारी असते आणि ते त्याचं कर्तव्य आहे ना. प्रत्येकाची पार्टी प्रत्येकाने वाढवणं ही कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्यांना कसं आपण दोष देणार? भास्करराव असं म्हणाले की उद्धव ठाकरे सेनेमध्ये मला क्षमतेप्रमाणे काम करायला मिळालं नाही, माझं दुर्दैव आहे आणि दरवेळेला माझं दुर्दैवच माझ्या कार्यपद्धतीमध्ये आड येतं. नाही, त्यांनी त्यांची वैयक्तिक मांडलेली भूमिका आहे, त्यांच्या या टिप्पणीवर मी बोलणे योग्य नाही. परंतु मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत, त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रमुख म्हणून काम केलं आहे आणि असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. म्हणजे उद्धव ठाकरे सेनेमध्ये नाराज आहे, त्यांना विचारलं पाहिजे ना. त्याचा एकंदरीत सूर बघता असं वाटतं. त्यांच्या सुरात सूर मी मिसळणार नाही, पण ते नाराज असतील तर ते स्वतः सांगतील.
पण माझं तर त्यांचा जो अभ्यास आहे, मी पण 25 वर्षात राजकारणामध्ये काम करतोय, 5 वेळा त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व हे खरोखरच कौशल्याचं आहे. ते पक्षाच्या पद्धतीने आता तशा त्यांचा घेतला नाही, हे पक्षाचं दुर्दैव आहे. भास्कर मी माझ्या आयुष्यामध्ये 1999 सालापासून आतापर्यंत कोणाचाही अनादर करणारं वक्तव्य जर केलं असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे. भास्कर जाधव साहेबांबद्दलच असं नाही, कोणाबद्दल ज्यांनी मला त्रास दिला, जे मला त्रास देत आहे त्यांच्याबद्दल मी जर वाईट बोललो असेल, बदनामकारक बोललो असेल, वैयक्तिक टीका टिप्पणी केली असेल, बाजूला व्हायला तयार आहे. माझा तो स्वभाव आहे. मी आपल्या माणसाबरोबर देखील तसंच बोलतो आणि जो आपल्यावर टीका करतो त्याच्यावर देखील तसंच बोलतो. त्याच्यामुळे कदाचित भास्कर जाधव साहेब मला ओळखायला कमी पडले असतील, त्यांनी मला उशिरा ओळखलं असेल. तुम्हाला अनेक प्रसंग माहिती आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या टीका टिप्पणीचे अनेक प्रसंग माहिती आहेत. मी आता 15-20 वर्ष राजकारणामध्ये आमची मुलाखत घेत आहे. माझ्याकडनं घाणेरड्या पातळीवर जाऊन बदनामीकारक एकाची कधीही कोणाची बदनामी झालेली नाही आणि त्याच्याबद्दल 100% ठाण्यातला राजकारणाचा प्रश्न आहे. 24 तारखेला गणेश नागरिकांचा आणि साधारणपणे ज्यावेळेस त्यांचा काही दिवसांपूर्वी नागरी सत्कार झाला त्यावेळेस ते असं म्हणलंय की ठाण्याचा कारभार सुधारण्याची गरज आहे. शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. मी पण नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार आहे, कारण मी पण उद्योगमंत्री आहे, मी पण मंत्री आहे. मी देखील त्या जिल्ह्याचा, रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मी देखील जनता दरबार, आम्ही देखील सगळे मंत्री, नवी मुंबई असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, आम्ही पण जनतेला जाऊन विचारणार आहोत काय, त्यांचे प्रश्न सॉर्ट आऊट करणार आहोत. तर मला असं वाटतं की त्यांनी ठाण्यामध्ये जो काय जनता दरबार घेतलेला आहे तो शहकाटशयासाठी केलेला नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ठाण्यात नाही, महाराष्ट्रात कोण शह देऊ शकत नाही, शहकाटशयाचं राजकारण करू शकत नाही. त्यांनी प्रामाणिकपणानं महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि ते काय आहे हे नुसत्या महाराष्ट्राला नाही, देशाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे गणेश नाईक साहेबांनी जो ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला तिथला एक भाग आहे. मी आता नवी मुंबईमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे ते मला रोखू शकत नाहीत, मी त्यांना रोखू शकत नाही आणि ते सिनियर आहेत. ते स्टेटमेंट आहे काही दिवसांपूर्वी की ठाण्याचा कारभार सुधारण्याची गरज आहे, याला महत्त्व आहे. म्हणजे आता कसं आहे, भाजपमधल्या नेत्याबद्दल मी वैयक्तिकरित्या काही बोलणं चांगलं नाही, पण मी त्याचं उत्तर एवढंच दिलं की मी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन नवी मुंबईमध्ये सुद्धा जनता दरबार करू शकतो, सगळीकडे करू शकतो. मी कॅबिनेट मंत्री आहे, शिवसेनेमध्ये काम करतो. त्याच्यामुळे कोणाच्या जनता दरबारनं कारभार सुधारतो असं होत नाही. आणि मी तेच सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांची राजकीय कारकीर्द पूर्ण ठाण्यानं बघितलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी हे आमच्या बाबतीत बोललेलं आहे. उद्धव ठाकरे सैनिकांचा असा आरोप होतोय की एकनाथ शिंदे त्यांना जे बोलतात ते अमित शहा यांच्याकडून सांगितलं जातं, तर अमित शहा एकनाथ शिंदे यांचा पक्ष चालवतात. हे बघा, जोपर्यंत आपण पराभव मान्य करत नाही तोपर्यंत अशाच टीका टिप्पण्या होत राहणार. अनेक आहेत, अनेक नेते असे आहेत देशातले ज्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी नव्यानं आपलं काय चुकलं हे आत्मचिंतन करून कामाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पराभवाचं आत्मचिंतन आणि लोक गेल्यानंतर तो कचरा आहे, ते गद्दार आहेत हे म्हणण्यापेक्षा का जात आहेत त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते काय बोलले म्हणून त्याच्यावर काय टीका करावं असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना ऐतिहासिक दिल्यानंतर कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते, कशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं मॅन्डेट मिळू शकतं हे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वावर टीका करणं आणि त्यांना सल्ला देणं एवढं कोण मोठं नाही, त्यांनी आत्मचिंतन करावं. आता धस धनंजय मुंडेंना काहीतरी त्यांच्या प्रकृतीसाठी भेटले असं आम्ही तुमच्याच माध्यमातून बघितलं. आता ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला जर भेटले असेल तर आपण कसं काय आक्षेप घेऊ शकतो, मी कसं घेऊ शकतो, मनोजजी कसं घेऊ शकतात. ते भेटले असतील ते का त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला. कारण मला एवढं माहिती होतं कॅबिनेट मिटिंगला माझ्या बाजूलाच धनंजय मुंडे बसतात, त्याच्यामुळे त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं एवढं मला नक्की माहिती होतं. त्यांची प्रकृती बरी नव्हती हे देखील मला माहिती होतं.
धन्यवाद मंडळामध्ये. अरे 1 वाजता मला पण हिंदी सब डिडवाली पण पुस्तक एक बाजू साहेब, आजच्या ह्या फक्त प्रवेशामुळे जवळजवळ 17 ते 18,000 शिवसैनिक म्हणजे मराठा आपल्याकडे जोडले जाते. तर फक्त संघटना अधिक बळकट होण्यास नाही, संघटना बळकट होते, पण संघटना बळकट झाल्यानंतर जे येणारे आहेत त्यांना देखील मान सन्मान दिला पाहिजे, हे आमचं धोरण आहे. त्याच्यामुळे जे पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांना देखील त्यांच्या पद्धतीचा मान सन्मान हा नक्की दिला जाणार आहे. त्याच्यामुळे त्याची पण चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. काल एक सोशल मीडियावर बातमी फिरत होती एकाच्या नावानं, ती काही योग्य आहे असं मला वाटत नाही. आता सुभाष बने साहेब हे मी सल्ला देण्यामुळे लहान आहेत का? त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यामुळं सुभाष बने असतील, आता इथं बंड्या शेठ बसलेले आहेत. बंड्या शेठचा प्रवेश झाल्यानंतर अजून 15 दिवस झाले, पण बंड्या शेठना 100% त्यांचा जो मान होता हा पक्षाने परत द्यायचं ठरवलेलंच आहे ना. त्यांच्या नेतृत्वाखाली असेल, बाबू माप असतील, विपिन वंदरकर असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, हे एकत्र येऊन माझा मतदारसंघ सांभाळतील. तसं राजापूरमध्ये राजन सावेंचा प्रवेश झालेला आहे, अन्य आज काही प्रवेश होत आहेत. ते भैयांच्या नेतृत्वाखाली ते एकत्र बसून लांजा राजापूरचं राजकारण करतील. चिपळूणमध्ये आता हे सगळी मंडळी संगमेश्वरमध्ये एकत्र आली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आलेल्याचा मान सन्मान करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना पदं देणं ही देखील आमची जबाबदारी आहे. त्यांना कुठं प्रशासकीय कमिट्यांमध्ये आमच्यासोबत ॲडजस्ट करता येईल ती देखील आमची जबाबदारी आहे. त्या पद्धतीनं मान सन्मान देऊ, जेणेकरून अजून बाकीच्या पक्षातले पदाधिकारी लोक आमच्याबरोबर येतील आणि आजच्या प्रवेशानं किमान या जिल्ह्यामधलं 20,000चं मतदान वाढलेलं आहे. हे तुम्ही सांगितले ते अतिशय योग्य आहे. सर, या प्रवेशातला महत्त्वाचा एक प्रवेश म्हणजे जिल्हाप्रमुख शिवसेना उभाटाचे विलास चाळके. हा एक मोठा धक्का तुम्ही त्यांना देता, काय सांगाल शिवसेना उभाटा? नाही, पहिला आधी एक मी सांगतो की विलास चाळकेने कोणाचा प्रचार केला, कोणाचा नाही प्रचार केला, याच्यापेक्षा विलास चाळके हे माजी जिल्हा परिषदेचे सभापती आहेत. त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून चांगली कारकीर्द केली होती. मी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की वाईट झालं की खापर दुसऱ्यावर फोडायचा मी कधी प्रयत्न केलेला नाही. आणि कुणी कोणाचा प्रचार केला ही राजकीय रणनीती आहे. ज्यांना राजकीय रणनीती कळत नाही, ज्यांना राजकीय रणनीती समजून घ्यायची पद्धत नाही, त्यांचा पराभव होतो. मी ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षातनं काम करत असताना दुसऱ्याची मतं मिळवणं ही राजकीय रणनीती आहे. दुसऱ्याला आपलंसं करणं ही राजकीय रणनीती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विलास चाळकेंचा हा प्रवेश जो आहे तो जिल्हाप्रमुख म्हणून नक्की आहे. परंतु विलास चाळके देखील एक कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी देखील जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम केलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा फायदा देखील आम्हाला 3-4 या तालुक्यामध्ये होणार आहे. थँक्यू सर. 6-7ला अधिवेशन ना, 6ला 6ला आहे ना, जरा हो देतो ना, कोणाला 6 किंवा 7.